तीन भुवन में सार वीतराग विज्ञानता शिवस्वरूप शिवकार नमहु त्रियोग समारिके। जय बोलो 24 भगवान की जय। 6वी ढाल सुरू करायची आहे। बोला रिव्हिजन। पहिल्या ढालीत काय सांगितलं? चला रिव्हिजन बोला। पहिल्या ढालीत काय सांगितलं? हां फक्त 4 गतीचं दुःख सांगितलं पहिल्या ढालीत। दुसऱ्या ढालीत काय सांगितलं? त्या दुःखाचं कारण सांगितलं। राहू दे नाही दुसऱ्या ढालीत नाही आहे इथं लाईट नाही आहे। दुसऱ्या ढालीत सांगितलं त्या दुःखाचं कारण काय आहे, तर मिथ्यात्व हे विपरीत मान्यता हे दुःखाचं कारण आहे। तिसऱ्या ढालीत काय सांगितलं? त्या दुःखापासून सुटण्याचा उपाय सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र। चौथ्या ढालीत काय सांगितलं? हां म्हणजे तिसऱ्या ढालीत सम्यक दर्शनाचं वर्णन केलं, चौथ्या ढालीमध्ये सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्राचं अर्ध भेद म्हणजे देश चारित्र काय आहे हे सांगितलं। 5व्या ढालीत काय सांगितलं ऋत्विक? माहिती आहे आता आमची महिनोन वर्षोनवर्ष चालू आहे ती ढाल। 12 भावनांचं वर्णन सांगितलं। का सांगितलं? कारण 6व्या ढालीत त्यांना महाव्रताचं वर्णन करायचं आहे आणि त्या महाव्रताला उत्पन्न करणाऱ्या किंवा प्रेरक असणाऱ्या अशा भावना काय आहेत, ह्याच्यासाठी विरक्तीची भावना काय आहे ह्याच्यासाठी त्यांनी किंवा महाव्रत घेण्याच्या पूर्वी त्या मुनींची, त्या मनुष्याची, त्या जीवाची दशा काय असते परिणामातून, मग त्याचं चिंतन जे झालं तर या 12 भावनांच्या मधून त्याला संसारापासून शरीर भोगापासून वैराग्य झालं आणि मग दीक्षा घेतली। मग 6व्या ढालीमध्ये सगळं महाव्रताचं वर्णन करणार की महाव्रतामध्ये किंवा मुनींच्या आचरणामध्ये काय काय असतं किंवा काय काय त्यांचे कशाचं ते पालन करतात, ते पालन करत असताना सुद्धा स्वतःचा काय अनुभव चालू आहे ह्याचं सगळं वर्णन त्यांनी 6व्या ढालीमध्ये सांगतायत। आपण का शिकायची? मुनी असं करतात, असं करत नाही, त्यांना असे नियम असतात, हे सगळं 6व्या ढालीत सांगितलं। आपण का शिकायचं? मुनींनी शिकायचं। बरं म्हणजे मी मुनी होणार तर मला काय मार्गदर्शन त्याच्यासाठी आहे। मुनींनी थोडी वाचायचं आहे, मुनी झालेत ते स्वतः, त्यांना काय आवश्यकता नाही आहे। म्हणजे आता भावलिंगी मुनींचं सांगते आहे, कारण भावलिंगत्व त्याच्याशिवाय तर प्रगटत नाही। मग मला जर मुनी बनायचं आहे तर माझी भावना कशी असावी, मला या संसार समुद्रातून पार पडायचं आहे तर मला काय परिणाम करायला पाहिजेत हे सगळं ह्याच्यामधून, आणि तशी त्या परिणामपूर्वक त्या ज्ञानपूर्वक चर्या पण आहेत, मग ती निरतिचार असावी ह्याच्यासाठी म्हणून सगळं हे वर्णन सांगितलं। खूप सोप्या भाषेमध्ये खूप छान रीतीने सांगितलं आहे। आपल्या डोळ्यासमोर सगळं मुनींचं चित्र उभारतं ह्याच्यातून, पण तसं आपली त्यांच्याबरोबर लय राहायला पाहिजे, तशी आपली धारा राहायला पाहिजे की ते मुनी बघून माहिती असतील तर माहिती आहेत। बघितलं का वीरसागरजी महाराजांना? नाही बघितलं? जन्मला नव्हता तुम्ही? होय, आमचं भाग्य। तर त्यांची चर्या अशी आम्ही डोळ्यांनी पाहिली तर ते किती व्यवस्थित आपली साधना करत इतरांच्या साधनेसाठी अनुकूलता त्यांच्याकडून असं मार्गदर्शन करायचे की ते न बोलता सुद्धा सगळ्यांना उपदेश मिळायचा। म्हणजे माताजी सांगतात तसं आहार घेत असताना सुद्धा आतलं वेदन त्यांचं चालू होतं, तर आपण खाताना लुब्ध होऊन खातो आणि ते खात असताना खाणारा नाही आहे ह्याची जाणीव करत खात होते। इवन ते खाताना सुद्धा मध्येच अंतर्भूत व्हायचे, मध्येच परत बाहेर यायचे, हे दिसायचं देणाऱ्यांना। अशी चर्या असतील, कारण अंतर्मुहूर्तामध्ये अनुभव घेतात ते 6व्या 7व्या गुणस्थानामध्ये राहतात, आणि जे विकल्पातच राहतात सतत ते गुणस्थान उतरत जातात। मग मला एक काय वाक्य आता सांगितलं की भोजन राग द्वेष से
आसक्ति दूर हो, यही सच्चा पुरुषार्थ है. रागद्वेषापासून आसक्ती नष्ट व्हावी हा खरा पुरुषार्थ आहे. रागद्वेष करायचं नाही आहे किंवा रागद्वेष होणे ही गोष्ट वेगळी. रागद्वेषापासून जी आसक्ती आहे ना माझी, तसंच म्हणजे आता जेवायला बसलो तर, मामा ऐकू येते का, जवळ या. हां, जेवायला बसलो तर वितरागी असतो का? हो म्हणा. काय जेवायला बसल्यावर वितरागी असतो का? समता भाव असतो का? ते समतेला किचनच्या बाहेर ठेवलेला असतो का नाही? म्हणजे तिथं खाताना किती रागद्वेष होतात. काय कमी जास्त झालं, नको ते मिळालं, कारल्याची भाजी दिली, काल आमच्या सगळ्यांना चिडले त्यामुळे सगळे. कारण सगळ्याला म्हणजे म्हणायचे की आपल्याला जी नाही गोष्ट पाहिजे ती दिसली, आपल्याला नको तशी झाली, काय असेल कारण काय पण, तर तिथं आपण समता किती ठेवतो. मग हे शिकवतो धर्म आपल्याला. आणि मग तिथं त्या धर्मामध्ये जे उतरले तर तेच मुनी बनू शकले. आणि ती कधी येणार साधना? ज्याला शुद्धोपयोगाची दृढता आली, जो सम्यक दर्शनपूर्वक धर्मात आला, त्यालाच ते शक्य आहे. म्हणजे आपण ॲटलिस्ट ट्राय करा ना. जाऊ देत अजून आपल्याला महाव्रत नाही घेतली आहे, ठीक आहे, अजून आपण सम्यक दर्शन पण नाही प्राप्त केलेलं, पण ही साधना करू शकतो. काही जरी झालं मनाविरुद्ध तर काय करतो घरात सांग? चिडतो. हां, अजून पण चिडतो. म्हणजे आपण का नाही मग ॲप्लाय करायला नको का आपल्या जीवनामध्ये? त्याला काय करतो मामा का मामीना विचारू? मामी काय करतो सांगा? मनाच्या विरुद्ध झालं तर का चिडायचं? मग आपलं चिडल्याने ते मला सांगा, ते कार्य किती घडतं चिडल्याने? जे कार्य बिघडले ते म्हणून चिडलो आपण, तर कार्य झालं का नाही झालं? उलटा अजून बिघडलं. म्हणून सांगतायत काय सगळं इथं सांगायसाठी मला. तिथं जेव्हा प्रॅक्टिकली करायचं त्यावेळेस तिथं उपयोग करा. सावधानता येऊ दे आपल्या परिणामात. कारण सम्यक दृष्टीची ओळख आहे ती असा निर्विकल्प असतो ना, इतकं छान समतेमध्ये असतो ना, दुसऱ्याला ते भाव परिवर्तित होतात, परावर्तित. हां, पण आता जाऊ दे, ठीक आहे, अभ्यास होता तोपर्यंत. आता झाला अभ्यास आपल्याला, आता पुढं सरकायला पाहिजे थोडंसं. मग मी एक वाक्य काय वाचलं त्याच्यामध्ये की तुम्ही केलेला एक पाप परिणाम, बरं का, व्हॉट एव्हर काय असेल ते, पण एका पाप परिणामाचं फळ काय मिळतं मला सांगा? तुम्हाला आत्ता दिसणार नाही काहीच. काय मला भाव झाले, काय एखाद्याची हानी व्हावी, एखाद्याचा वध व्हावा, एखाद्याचं माझ्याकडून नाश व्हा, काय ते माय रस्त्यातनं सरकावा, काय पण असेल ते, जे काय मायाकडनं हिंसा, झूट, चोरी, कुशील, परिग्रह, कुठल्याही प्रकारचा एक पाप परिणाम तुम्हाला झाला, त्याचं फळ काय मला सांगा? त्या समयाला सांगा. अजून काय काय पाहिजे मला? काय बोला पोरांनो. काल घेतलो आपण हे विषय. साधं आहे. पापाचे परिणाम आत्ता झाले मला, तर असलेलं पुण्य आत्ता या समयापासून क्षीण व्हायला सुरुवात झाली. म्हणजे मी फक्त परिणाम केलेत, अजून काहीच केली नाही क्रिया. मारण्याचे भाव बिव केले नाहीत, भरपूर खायचे असे भाव केले, जाऊ दे आज एक दिवस रात्री जेवलं तर चालतंय, भाव केले बरं का, नुसतं अजून क्रिया पण नाही केली, तरी सुद्धा त्या समयापासून पुण्य नष्ट व्हायला सुरू झालं. म्हणजे त्यांनी 3 गोष्टी घेतल्यात, समय, शक्ती और पुण्य खो जाता है. जेव्हा आणि इवन पुण्याच्या उद्यात तुम्हाला वस्तूंची प्राप्ती झाली, तर ती प्राप्ती झाली त्याच्यात तुम्ही हर्ष केला, आसक्त झाला, मोह केला, त्याचं सुद्धा फळ हेच सांगितलं, समय, शक्ती और पुण्य खो जाता है. प्रत्येक समयाला नष्ट व्हायला सुरुवात होते. म्हणून सांगतायत काय, थोडंसं आता येऊ दे आपल्या चर्येमध्ये. सगळं शास्त्रामध्ये थेरॉटिकल सगळं झालंय, प्रॅक्टिकली थोडं थोडंसं मामा उतरायला पाहिजे आपल्यामध्ये. आपल्याकडे वेळ थोडा आहे,
किती छान परिणाम करायला पाहिजेत आपण. त्यामुळं आज प्रयोग करा, जेव्हा मला क्रोध येणार तेव्हा मी त्या क्रोधाच्या आहारी जाणार नाही. हो म्हणा. होय म्हण. काय सांगा. जेव्हा जेव्हा मला क्रोध, मान, माया, लोभ कुठल्याही कषायांचा उदय आला तर मी त्याच्या आहारी जाणार. प्रयत्न करा ना, जेवढा आपण पडणार आहे त्याच्यामध्ये, त्याशिवाय तर होणार नाही. म्हणून सांगतायत. मिळाली का तुम्हाला संविधान. तर मुनींचं असा प्रयत्न निरंतर असतो आणि त्याच्यामुळं त्यांना फळ काय मिळतं, निर्विकल्पता. त्यामुळं ते कुठल्याही प्रसंगामध्ये पराने प्रभावित होत नाहीत. परपरिणती से अप्रभावी रहते है. जे शुद्धोपयोगी असतात ते पराच्या काही जरी परिणती दिसली तरी सुद्धा त्याच्यानी, जसं तुमची कोणी निंदा केली अनएक्सपेक्टेड, काय करणार, आणि तुम्हाला कळलं, म्हणजे नुसतंच कळलं होतं बरं का, निंदा केली, कोणीतरी केली माहिती होतं, तुम्ही काय करता लगेच शोध कोण केली. आणि कळलं तुम्हाला, समजा तुमच्या सुनेने तुमची निंदा केली, काय झालं, बाहेरचे काय नसतं तसलं, दोन्हीकडं पण असं येतं, दोन्हीकडं पण तसंच असते, बाहेरचं करू दे नाही तर आतलं करू दे, त्यांनी माझी का केली निंदा, असं लगेच काय झालं. मग तिथं का नाही असं वाटत, निंदा हे शब्द आहेत, मला काय केलं त्यांनी, म्हणजे मी आज प्रयोग केला बरं का, असं की काय झालं होतं, हां काहीतरी असं शब्द मला नको ते ऐकायला मिळाले, आणि मग ते ऐकायला मिळाल्यावर मी जरासे डिस्टर्ब झाले पहिल्यांदा, पण परत म्हटलं की काय गरज आहे ना मला डिस्टर्ब व्हायची, काय होईल ते होईल, जसं असेल तसं, मग मी त्याला का रिफ्लेक्ट करायचं तसं, त्यांनी जसं काय बोललं तसं मी का बोलायचं, मी का त्याच्याशी एकरूप होऊन लगेच मी आकुलित व्हायचं, दुःखी व्हायचं, गरज नाही आहे ना. माझी परीक्षा आहे, मी स्थिर राहिले तर मला अनुकूलता मिळाली, काय म्हणायचं, जस्ट थोडा वेळ गेला असेल लगेच मला माझ्या अनुकूल परिणती मिळाली, म्हणजे असतंय त्याचा प्रभाव असतो, फक्त तुम्ही अप्रभावी राहण्याचा प्रयत्न करायला लागतो. काय म्हणले स्वातीबेन, तेवढं आपल्यासाठी वाक्य, ब्रीदवाक्य करून ठेवा, कुठलंही असू देत प्रसंग, मला अप्रभावी राहायचंय त्याच्याशी. मग जे मुनी आहेत ते अशा साधनेच्या निमित्तातच निर्विकल्प राहू शकतात, आपली साधना सहज करू शकतात. म्हणून महाराजींचं वाक्य एक, वीरसागर महाराजींचं, की जसं तुम्ही अशुभ भाव सहज करता तसं शुद्ध भाव सहज करू शकता, करायला पाहिजे. तुम्ही काय करताय हो, ओढून ताणून 10 दिवस ध्यान शिबिरला बसून शुद्ध भाव करायचा प्रयत्न केला का, मग असं सहज का नाही होत, आपल्याला सहज पण होऊ द्या, आणि त्याच्यासाठी पुरुषार्थ करा. बाकीचं हे नाही सांगायचं ओढाताण करा, कुठंतरी व्रत उपास करा, जाऊन मुनी दीक्षा घेऊन तिथं वर तळपत बसा त्या शिखरावर, त्याच्याने शुद्धोपयोग होणार गॅरंटी नाही आहे बरं का. म्हणून सांगतायत काय, जसं सहजता येणार आहे ज्ञानामध्ये तितकं निर्विकल्पता सहज प्रगट होणार. तर त्यांची चर्या कशी असते, जेव्हा आत्म्याला विषय करून ते जाणतायत आणि त्यापूर्वक चर्या करतायत, तर त्यांना इतर जीवसुद्धा जीव दिसत आहेत, आणि म्हणून त्यांची तशी परिणती दिसते. काय काय असतं त्यांच्या परिणतीमध्ये, 28 मूलगुण असतात चर्येमध्ये. मूलगुण दीर्घ असते का, म मूलगुण होय का, बरं. तर कुठल्या 28 मूलगुण बोला पटापटा. 5 महाव्रत, पुढं 5 समिती बोला, 5 इंद्रिय निरोध, पुढं प्रज्वल नाही काय स्वातीबेन, 6 आवश्यक असतात आणि 7 शेष गुण असतात. हे मामीना सगळे पेपर सोडवतात ना, म्हणून त्यांना सगळं पाठ, तुम्ही ते तर करा. काय ऋत्विक देऊ काय पेपर पाठवून ऑनलाईन. आता
आता सांग 5 महाव्रत कुठले पटापटापटा. 5 पाप माहिती आहेत, त्याच्या विरुद्ध आहेत. हिंसा, झूठ, चोरी, कुशील, परिग्रह. विरुद्ध काय? अहिंसा, सत्य, अचौर्य, परिग्रह, अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य हे महाव्रत आहेत. तर त्या महाव्रतांचं वर्णन या पहिल्या दोह्यामध्ये घेतलंय त्यांनी. एवढं तर बघू आपण, परत बघत जाऊ पुढं. षटकाय जीवन हनन ते सभविधी दरव हिंसाटरी रागादि भाव निवारते हिंसान भावित अवतरी जिनके नलेश मृषान जल मृण विनादी योग हे 8 सहस विधिशील दरचित ब्रह्म में नितर मिरहे. करार्थ. बोला 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 पटपट. षटकाय जीवांचे उत्पन्न करणे. काय सांगितलं? हिंसा, अहिंसा म्हणा आता इथं. तर हिंसा 2 प्रकारची असते. कुठली कुठली? द्रव्य हिंसा आणि भाव हिंसा. तर द्रव्य हिंसा म्हणजे काय? षटकाय जीवांची हिंसा. षटकाय कुठले? स्थावर आणि 1 त्रस. 5 स्थावर आणि 1 त्रस अशा एकूण 6 षटकाय. स्थावर काय आणि त्रस काय? त्रस म्हणजे काय ऋत्वी? त्रस म्हटलं, त्रास नाही म्हटले. त्रस म्हणजे 2 इंद्रियापासून ते 5 इंद्रियापर्यंतचे सगळे जीव. तुम्ही स्थावर आहे का त्रस आहे? मी त्रस नाही, स्थावर नाही, मी जीव आहे. तर इथं पर्यायामध्ये म्हणायचं त्रस नामकर्माचा उदय आहे. तर या सगळ्या जीवांची हिंसा महाव्रतीला अलाउड नाही. द्रव्य हिंसा जर तो करणार नाही म्हणणं पण चुकीचं आहे, होणारच नाही त्याच्याकडून. कारण त्याला कळालंय ना की इथं जीव आहे त्यांच्यामध्ये, तर त्यांचा मी घात कसं करू शकतो. त्यांना सुद्धा माझ्यासारखं चेतना आहे, जगण्याचा, सुख भोगण्याचा अधिकार आहे. मी त्यांना कसं मारणार किंवा मरू नयेत ह्याच्यासाठी पूर्ण पुरुषार्थ त्यांचा. मामा जेव्हा मुनी होणार त्यावेळेस सगळ्या प्रकाराने जीव हिंसेपासून सावध राहायला सांगितलं. म्हणून त्यांनी घेतलं शब्द षटकाय जीव न हननते. षटकाय रूपी जीवांचं हनन करत नाहीत, हिंसा करत नाहीत. सबविधी सगळ्या प्रकाराने द्रव्य हिंसा टाळतात. कुठं कुठं होते तुमच्याकडून द्रव्य हिंसा? आपल्याकडून द्रव्य हिंसा कधी होते? पंचसुना. ठीक आहे, अजून? पंचसुना म्हणजे झाडणं, पुसणं, दळणं, कुटणं, साडा मारणं, हे सगळ्या पंचसुना म्हटलं जातात. त्यात अनेक गोष्टी येतात. एकेंद्रिय जीवांची कशी हिंसा होते? एकेंद्रियांचीच मॅक्झिमम होते पंचसुनांमध्ये. कारण लाईट लावणार, अग्नी पेटवणार, झाडणार, त्याच्यामध्ये व्यापारामध्ये कसं होते? शेतीमध्ये हिंसा होते. अजून इंजिनियरची हिंसा. इंजिनियरची कशी होते ते सांग ना. इंजिनियरची हिंसा होत नाही ना, लगेच स्वतःला अस्पर्शीय लाईट आहे. हा बरोबर, बघ लगे मी किती निष्पाप. इंजिनियर्स, सगळे इंजिनियर्स मोक्षातच दिसतील की मग. म्हणजे सगळ्या आरंभामध्ये हिंसा आहेच, कुठलंही करा. तुम्ही ते बटन दाबताना सांगा कशावरनं त्या खाली जीव नाही आहेत. जे पण तुम्ही प्रेस करणार तर तिथे खाली पोकळी जिथं आली तिथे जीव आहेत. दाबणार आपण तर ते मरणार. मग तुम्ही किती प्रमार्जन करून वापरणार आहे ते? शक्य नाही आहे तेवढं तुम्हाला, आणि तिथं ती हिंसा होते. ठीक आहे, अजून ते मोबाईल वापरतात त्याच्यात तर पंचेंद्रिय जीवांची रेजनी हिंसा होते. मग तुमचं सगळं काम ते ऑनलाईन आहे म्हटल्यावर नेटवर्कचं किती मोठं घात आहे रेडिएशन्समुळं वगैरे. म्हणून
सगळ्यात जास्त इंजिनियर्स नरकाधीश जाऊ देत नाही, आम्ही भावना करत नाही. तुम्ही द्रव्य हिंसा होऊ नये भाव करत करा जे काही करताय ते. आपल्याला हे करायला नकोय, आपलं हे कर्तव्य नाही आहे, इतके उत्कृष्ट भाव करत नाईलाज म्हणून करतोय म्हटला तर तिथं पाप कमी आहे. तर अजून कशी आपल्याकडनं हिंसा होते, आगाळीत पाणी वापरतो जिथं शक्य आहे. आता ही तर टाळू शकतो हिंसा, अशक्य म्हणजे ठीक आहे झाडायला लागलो तर जीव मेला चुकून तर ती गोष्ट वेगळी. पण मुद्दाम जिथं शक्य आहे तुम्हाला अशा ठिकाणी सुद्धा तुम्ही आगाळीत पाणी वापरता. हो म्हणताय मामी का? मग संडास बाथरूमला पिशव्या नसतात आपल्याकडं, मग नसतंय वापरायचं, तेच सांगायला लागले. म्हणूनच कमोडच वापरायचा नसतो, फ्लश करावं लागतंय ना, नाहीतर मग सरळ गाळ्याला पाणी बादली भरून ओततो आम्ही. काय करायचं ना तुम्हाला, तुम्ही कसंही करू शकता. मला जर नियम आहे, अणुव्रत घेतलीत ना जर तुम्ही, तर तुम्हाला आगाळीत पाण्याचं एक थेंब टाकायला चालणार नाही. मग पिशवी काढतो आम्ही, काढतो पिशवी, त्याची विसर्जन करतो जीवांची, रोज करतो. वाळली तर मेले, वाळली नाही तरच. म्हणूनच जिथं रेग्युलर वापरायचं आहे ना तुम्हाला दिवसभर, तिथलं तुम्ही नाही केलं, करायला पाहिजे ॲक्च्युली तिथं पण, बरं का. कारण हां म्हणजे आता समजा तुम्ही टॉयलेटमध्ये सकाळी एकदाच जाताय तर ती पिशवी सकाळपर्यंत दुसऱ्या वाळून जाईल, तर ती पिशवी आम्ही सोडून देणार. कारण तिथं पुन्हा वापर नाही आहे तर ते पाणी गळणार नाही, आतमध्ये वाळून जाणार आहे, तर त्या जीवांना विसर्जित करतो. पण इतर ठिकाणी आता किचनमध्ये तुम्हाला बेसिनला सतत हात धुवायचं आहे, पाणी वापरायचं आहे, तर तिथं करायला नको आहे ॲक्च्युली ते. पण सांगितलं आहे की जम सक्कैतम खीरई जमचण सक्कैत हे व सद्दहणम, जे शक्य आहे ते कराच, नाही शक्य आहे त्याला प्रयत्न करा जे शक्य आहे तसं करण्याचा. मग जेव्हा वापर संपला, तर तुमचा संध्याकाळी 6-7 नंतर वापर संपला, काय करता? करतो ना असं का नाही? सगळीकडचं जिथं कुठं वापरतो ना तिथं सगळीकडं काय. पण गाळलं तरी सुद्धा नाही गरज तुम्हाला, आणि गाळत ठेवलं तर काय उपयोग आहे तिथं पण. आणि तुम्ही जरी जीवाणी केली त्या पाण्याची तरी सुद्धा सगळे जीव रक्षित होतात असं नाही आहे. हां फक्त आपण आपली काय म्हणायचं तयारी केली आहे की त्यांची रक्षा होऊ दे. 100 मधले 10 जीवच वाचतील फक्त, पण तरीसुद्धा वाचवण्याचे आपण केलेले प्रयत्न आहेत ते. म्हणून म्हटलं करा ना, 10 जीव म्हणजे काय कमी झालं का? त्या जीवांना सुद्धा सुरक्षित करणं आवश्यक आहे. मला बोल काय म्हणतो ऋत्विक? मरणार की नाही असं नाही. तुम्ही काय सोडलं म्हणून काय त्यातनं सगळेच बाहेर पडले असं नाही, किंवा ते गेले पाण्यात असंच नाही, कुठं इतर ठिकाणी राहिले थांबले, अनेक प्रकाराने पाण्यात गेले तरी सुद्धा अन्य पाण्याचा संपर्क झाला, तिथं काय तुम्ही साबणाचं पाणी वापरला, काय गरम पाणी टाकला, त्यात पण मरू शकतात. अनेक पॉसिबिलिटीज आहेत. पण मला शक्य काय आहे तेच आहे. हां म्हणून सांगितलं की द्रव्य हिंसा करायला तर नकोच, पण तिथं वाचवायचं कसं हे प्रयत्न घरातल्या जीवांचं सगळ्या गृहस्थींचं करायला पाहिजेत प्रयत्न, आणि ते होऊच नये ह्याचा प्रयत्न असतो मुनींचा. म्हणून गृहस्थीला सांगितलं स्थावर हिंसा आवश्यकतेनुसार तो होईल करेल असं नाही, होईल. तुम्ही स्वयंपाक करताय तर आम्हाला काय तर होणारच की आमच्याकडनं हे म्हणायचं नाही. हे वाक्य तुमचं, तुम्ही म्हटलं झालं चुकलं माझं असं नाही व्हायला पाहिजे होतं. म्हणजे काय केलं आपण? प्रमाद केला उलट. हां म्हणजे नाही तुम्ही काय म्हणला आता म्हणा की काय तर होत असते. हां आता एवढं तर करावंच लागतंय की असं काहीतरी म्हणला, किंवा काय समजा आळ्या निघाल्या तुमच्या गव्हामध्ये किंवा तांदळामध्ये, काय केलं म्हणजे तसंच समजा ते शिजलं भातामध्ये, आणि सगळ्यांनी शिव्या घातल्या तुम्हाला, तुम्ही काय केलं? आता बघितलं होतं ना आम्ही, काय करणार अजून? म्हणजे खेद हा पाहिजे की असं झालंच कसं माझ्याकडून, झाली ती गोष्ट तर होऊन गेली आहे, पण मला आहे का अंतरंगात खेद? आपण त्याचं क्लॅरिफिकेशन द्यायला जातो की झालंय कधीतरी होतंय असं,
किती मोठा दोष आहे हा. स्थावर नेत्रस जीव मेलाय तिथं तुमच्याकडून. म्हणजे असं आपण अनेक ठिकाणी आपलं बाजू सांगायला जातो, पण तिथं एवढंच रोल आहे तुमचं की चुकलं, माझ्याकडनं असं व्हायला नकोच होतं. हां, ॲक्सेप्ट करायला पाहिजे. हां, मग आम्ही काय करतो, त्याला 4 दाणे खायला ठेवतो. म्हणजे इलाज नाही ना, तुम्ही शक्य आहे ते करा सांगितलं ना, त्या काय करणार, काय त्याला कुठे ठेवणार. हां, म्हणून नुसतं नाही टाकायची ती आळी बरोबर. तुम्ही थोडं तिच्यासाठी, ती खायला नाही खाईल ती गोष्ट वेगळी, पण भावना तिच्यासाठी घर बांधून द्यायचं. म्हणजे एक आपण असुरक्षित टाकायला नको आहे ह्याच्यासाठी म्हणून. बरं, ठीक आहे. मग काय सांगायचं होतं मला, द्रव्यहिंसा घडू नये ह्याचा पुरुषार्थ प्रयत्न आपण करावा लागणार आहे गृहस्थीला मामा. पण मुनिराज म्हणजे कमी व्हावी ह्याच्यासाठी आपले प्रयत्न असतात, पण मुनिराज होऊच नये ह्याच्यासाठी प्रयत्नरत असतात. म्हणजे त्रसजीवांची हिंसा तुम्हाला पण अलाउड नाहीच. 2 इंद्रियापासून पंचेंद्रियापर्यंत कुठलेही जीव तुमच्याकडनं प्रमादाने, काय म्हणायचं, पर्पजफुली कसल्याही रीतीने मरायला नको आहेत. हां, तर तुम्ही खरे गृहस्थी, जिनधर्मी. मग तुम्ही बघितला नाही, म्हणजे जसं बघायला पाहिजे तसं बघितला नव्हता तांदूळ, आणि त्यात गेली ती आळी. हे कोणाचा दोष? म्हणजे तुमच्या दोषासाठी फुकट ती मेली का नाही? हा ना, भाव नव्हते, ठीक आहे, झालं दिसलं ना आपल्याला, तर त्याचा दोष मी स्वीकार केला का? त्याच्यावर तुमचं पुण्य पाप अवलंबून, आश्रवबंध अवलंबून. म्हणजे मी तिथं स्वतःला निर्दोष म्हणतोय, नाही गेली, आता निघाली, मेली, मी काय करू? हे चुकीचं परिणाम आहे. तिथे हेच म्हणायला पाहिजे आपण की काही असू दे, ते जीव मायाकडनं विराधित झालाय तर त्याचं मला प्रतिक्रमण, पश्चाताप करायला पाहिजे. नाही केला तर येणार दुसऱ्या भवामध्ये त्याच्या काय ना काय रूपामध्ये, आणि भेटून तुम्हाला पण घात करणार. कुठल्याही रीतीने हिंसा आपल्याला पण घडणार, आपली पण. म्हणून सांगितलं द्रव्यहिंसा होत नाही मुनींकडून, ते अहिंसा महाव्रत. आता भावहिंसा म्हणजे काय सांगा, पहिल्या ओळीचा अर्थ कळाला का? पहिल्या ओळीचा अर्थ सांग ऋत्विक. हनन म्हणजे हिंसा. षटकाय जीवांची हिंसा करत नाहीत, सर्व प्रकाराने, सबविधी लिहिलंय ना, सर्व प्रकाराने द्रव्यहिंसा टाळतात. बरोबर. पुढा तर भावहिंसा सांगताय, तरी म्हणजे टाळतात. हां, रागादी भावांची उत्पत्ती हीच भावहिंसा आहे. रागादी भाव निवारण करून हिंसा त्यांच्या अंतरंगामध्ये अवतरित होत नाही. हिंसा न भावित अवतरी, हिंसेचे भाव त्यांच्यामध्ये अवतरित होत नाहीत किंवा पुन्हा पुढं उत्पन्न होत नाहीत. म्हणजे म्हणायचंय द्रव्यहिंसा पण सुटली आणि त्याच्या मागे असणारी भावहिंसा पण पूर्ण प्रकाराने त्यांनी टाळतात, संपवतात, नष्ट करतात. आपल्याकडून द्रव्यहिंसा एखाद्या वेळेस अहिंसा पाळली जाईल, द्रव्यहिंसा होणार नाही, पण तुम्ही भावहिंसा खूप करता, त्याच्याच निमित्तामध्ये संसार वाढतो. कसं भावहिंसा मामी? बोलणार नाहीत मामी. मामा, भावहिंसा म्हणजे काय? परिणाम बिघडणे. हा, काय बिघडणे म्हणजे? काय करणे? बिघडणे म्हणजे आत्मपरिणाम, अशुद्ध विचार. शास्त्रातले शब्द सांगू नका मला, सोपं सोपं सांगा, मला लय कळत नाही. भावहिंसा अशुद्ध विचार येणे म्हणजे कुठले? एक्सप्लेन. क्रोध, मान, माया, लोभ. शास्त्रातलंच झालं. बर, हे सगळे बरोबर, एकदम बरोबर. भावहिंसा सांग भैया. तेच की नको म्हणा, एक्झाम्पल सांगा तुम्ही कसं भावहिंसा करता. विलनना मारायला पाहिजे,
ती फुकट 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 भावहिंसा करते छे. जाऊ दे, पिक्चर न बघणाऱ्यांची हिंसा सांगा आम्हाला. काय करतो, अपेक्षा भंग झाला की भावहिंसा होते. म्हणजे सगळ्यात मोठं कारण आहे भावाला आपण सांभाळत नाही. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं तुम्हाला, परिणामांचं परीक्षण करा, परिणामांना सांभाळा. जिथं परिणाम घसरले तिथं भावहिंसा सुरू झाली. म्हणजे आता अनेक ठिकाणी असं असतं की मला काय भाव नव्हते, जसं तुम्ही आता म्हणला की त्या आळीला त्या मरावी असे भाव नव्हते, मग द्रव्य हिंसा झाली, भावहिंसा झाली की नाही तिथं? कसं नकळत? कुठं होता तुम्ही? द्रव्यहिंसा झाली पण माझ्या नकळत झाली, तर भावहिंसा झाली का नाही तिथं? जसं तुम्ही गाडी चालवताय, तुमच्या गाडीखाली नाही नाही, म्हणजे तुम्ही गाडी चालवताना समजा गाडीच्या खाली काहीतरी जीव मेला, भावहिंसा होती का नाही होत? बर, वेगवेगळे भाव आहेत. बोला. दोष लागणार पण आपल्याला त्या जीवाला मारायचं नसतं, म्हणजे भाऊ नाही की त्याला मारावं किंवा बरं, चिंतन करा अजून, मला सांगा नंतर, चालतंय. विचारून सांगा अजून की जेव्हा जेव्हा आपल्याकडनं द्रव्यहिंसा होते तेव्हा तेव्हा आपल्याकडनं झाडताना आमचे कुठं भाव असते ते मरावं म्हणून आम्ही चांगलं झाडत नाही का? मग मेला समजा त्यात जीव, तर भावहिंसा झाली का नाही झाली? तिथं पश्चातापाचे भाव आले तर भावहिंसा नाही झाली. तरी पण तुम्हाला दोष लागतोय हिंसेचा बरं का. म्हणजे तुम्हाला तिथं तर द्रव्यहिंसा आणि भावहिंसा दोन्ही पण कळली नाही तुम्हाला, म्हणजे तरी पण पाप लागलं विनाकारण, असं होतंय. असं त्याच्याच निमित्तात आपण आजपर्यंत इथं रखडतोय ना संसारात का, अनेक अशा रीतीने पाप होतात की जे आपल्याला माहीत पण नसतात. समोर येऊन राक्षस उभारतो आपल्या, का माहीत नसतं कधी जे कुठल्या जन्मी जातो शत्रू आहे, वैरी आहे. जसं सांग लक्ष्मणाचं त्या शंभू कुमाराशी काय वैर होतो, फुक्कट मेला असं करण्यात. तो शंभू कुमार होता आणि त्यांनी ती विद्या सिद्ध केली आणि त्याला तलवार येऊन उभारली होती डोक्यावर अशी आधांतरी. त्या देवतांनी आणून, विद्यांनी आणून तिथं उभा केली होती आणि तो तर अजून ध्यानच होता, त्याला माहीत पण नाही विद्या सिद्ध झाली आपल्याला. आणि तो त्या झाडाझुडपांमध्ये दिसत पण नव्हता आणि लक्ष्मण तिथंच फिरायला चालला होता बिचारा. आणि काय संयोग, त्याकडनं ती तलवार त्यांनी दिसली म्हटल्यावर चमकती आहे, काहीतरी सुगंधी, तिथं वारं सुटले, आकर्षण झालं, घेतली हातात आणि म्हटलं इतकी धारदार आहे, बघावं याचं धार कशी आहे. त्याच झाडांवर मारली आणि काय झालं, झाडं पण तुटली, त्याच्याबरोबर तो पण मेला त्याच्यामध्ये. सांद्रव्य हिंसा झाली का भावहिंसा झाली? कसं आता भावहिंसा, तुम्ही आपलं लोक गाडी चालवताना मेलेलं नाही माहिती तर भावहिंसा नाही माहिती. तुम्ही का ट्राय करायला? तर तिथं द्रव्यहिंसा झाली का भावहिंसा झाली? दोन्ही तर होतेच की एका वेळी. पण मला विचारायचं आहे, भावहिंसा रहित द्रव्यहिंसा आणि द्रव्यहिंसा रहित भावहिंसा असती का नाही? विनाकारण ती तलवार फिरवली गेली, आपण त्याच्यात एक तर ते हिंसकच उपकरण आहे, त्याच्याने तुम्ही कुठेही हलवा. आहे बरोबर, उलट नाही बसत. शास्त्र बदलू आपण आता.
चिंतन करा, चांगली गोष्ट आहे. तेवढ्यासाठी तर आपण विचार करू. म्हणजे त्यांनी ते तलवार तर हिंसक उपकरण आहे, त्याला चालवण्याचे भाव म्हणजे सुद्धा त्याची धार किती आहे बघा. वापरणार आहे कशावर? थोडी झाड काढायला, झाडं कापायला वापरणार आहे, पण जे चालवण्याचे भाव झाले ते हिंसाचं उपकरण. तुम्ही चाकू घेऊन हातात विनाकारण खेळत बसला तरी हिंसा झाली तुमच्याकडून, अनावश्यक कार्य झालं ते. म्हणून असं काड्यापेटी घेऊन विनाकारण काढत बसला, लावत बसला, लाईट बंद चालू केली, फॅन बंद चालू केलं, काय झालं? आहे ना तिथं घात. तुम्हाला नाही दिसलं म्हणून झालं नाही असं नाही आहे. त्यामुळं भाव काय आहे तिथं? रक्षेचे भाव नाही आहेत, त्यामुळं ती हिंसा आहे. आणि स्वभावात सावधान नाही आहे म्हणून पण हिंसा आहे. मग अशा अनेक प्रकाराने तिथं हिंसा घडते. जेव्हा आपण आरंभादी क्रिया करतोय तिथं सुद्धा स्वभावाची जागृती नाही आहे म्हणून हिंसा आहे. आणि बाकी बाहेर त्या द्रव्याची हिंसा घडते न घडते हे सुद्धा तिथं दोष आहे. बरोबर आहे. शुभ भाव सुद्धा हिंसा आहे. सावधान. काय? अशुभ भाव तर हिंसा आहे, शुभ भाव सुद्धा हिंसा आहे. का? शुद्धाची प्राप्ती नाही आहे तोपर्यंत बाहेर आहे म्हणजे हिंसाच आहे स्वतःची. मी स्वतःला ओळखत नाही हीच खरी मोठी हिंसा. भाव हिंसाच. भाव हिंसा झाली तर तिथं द्रव्य हिंसा आहेच. स्वतःच्याच द्रव्याचा घात करतोय आपण, पराचं तर दुसरं नंतर. शुभ भाव केले म्हणजे आत्म्याला जाणलं का? अशुभ भाव म्हणजे जेवायचे भाव सुद्धा हिंसा आहे बरं का. दुसऱ्याचा घात करायचे भाव म्हणा ना मी, पण जेवायचे, झोपायचे काय नाही, तुम्हाला काय कपडे आणायचे, खरेदी करायची, हे सुद्धा भाव अशुभ भाव आहेत. मग त्याच्याने हिंसा आहे का? बंद कोणाला कधी असतो? मग मुक्ती आहे का तिथं? मग बरोबर. माझ्या कॅटेगरीत आलाच म्हणजे का मला वाटलं दुसऱ्या कॅटेगरीत घ्या. विपक्ष ऋत्विकची शंका नाही निरसन झाली अजून. म्हणजे शुभ भावाला पाप म्हणून वाटत नाही, किंवा बंधन म्हणून वाटत नाही, किंवा हेय म्हणून वाटत नाही आपल्याला, किंवा हिंसा म्हणून वाटत नाही. ज्याला स्वभाव माहीत नाही आहे ना, तर तो बाहेर गेला तर कुठल्याही परिणामात असू दे तो हिंसक आहे. आणि ज्याला स्वभावाची अनुभूती आहे तो जागरूकतापूर्वक सगळं करतोय तर अहिंसक आहे. म्हणून त्यांनी ह्याच्यात घेतलं निर्जरा अधिकारामध्ये काय? उभोगमिंदियेहिं दव्वाणमचेदनाणमिदराणं जमकुणदी संमदिठ्ठितं सव्वं निज्जरनिमित्तम. उपभोगण्यायोग्य जे काय विषय आहेत इंद्रियांच्याद्वारे, उपभोगमिंदियेहिं दव्वाणमचेदनाणमिदराणं, चेतन असू देत किंवा अचेतन असू देत, सगळ्या पदार्थांचा भोग घेत असताना सुद्धा ज्ञानीला निर्जरा चालू असते. का? त्या निर्जरेचं एकच कारण असतं शुद्धोपयोग, आणि ते शुद्धोपयोग होतो अहिंसेनेच. म्हणजे मी स्वतःला जाणतोय तर अहिंसा आहे, आणि त्या अहिंसेनेच संवर निर्जरा असते. शुभ भावामध्ये आश्रव बंद असतो, संवर निर्जरा नसते. म्हणून जिथे शुभ भाव आहे तिथे आश्रव बंद आहे, म्हणजेच शुभ भाव म्हणजे हिंसा आहे, अशुभ भाव म्हणजे हिंसा आहे. म्हणून सांगितलं प्रयत्नपूर्वक शुद्ध भाव करणं आवश्यक आहे. हो, जाणा स्वतःच्या शुद्ध अहिंसक स्वभावाला जाणा. शुभ अशुभ भाव हा माझा स्वभाव नाहीच. पराचा घात करणे हा माझा स्वभाव नाहीच. हिंसेमध्ये सुख नाही, आनंद नाही. निज स्वभाव जाणा हीच खरी अहिंसा. अशरीरी शुद्ध स्वरूपोऽहम्.
अव्याघातस्वरूपोऽहम् सिद्धोऽहम् ॐ विसर्ज नमो हरिहनुमते